काय बनवलंय आज? सरला मावशीने स्वतःच्या हाताने थालीपीठ बनवले आहे. बाहेरच घेऊन येते. बर. अरे एकदा असं झालं तर ठीक आहे, पण दोनदा ट्रेक प्लॅन करून कॅन्सल केल्यावर नेक्स्ट टाइम रजिस्टर करताना विचार करणारच ना. आणि मला एक सांगा, सारखं सारखं तुम्ही तिथेच काय ट्रेक प्लॅन करताय? सॉरी सॉरी, असं लक्षात नव्हतं. सॉरी. सॉरी काय तेजू? बघून चालता येत नाही तुला? खरं तर स्वयंपाकघराची सगळी जबाबदारी तू घेतली पाहिजेस, पण तुझं लक्षच नसतं. हॅलो, मी नंतर फोन करते. इथे मला खूपच बोलणी बसणार आहेत आता. बोलणी बसणार म्हणजे काय? बसणारच आहेत. तुला 1000 वेळा सांगितलंय फोनवर बोलत किचन मध्ये येत जाऊ नकोस. जे काय बोलायचं ते बाहेर बोलत जा. अगं आई, मी पाणी प्यायला आले होते. आजूबाजूला काय चाललंय ना तिथे जरा लक्ष देत जा. आता प्रतापच्या नंतर तुझंही लग्न व्हायचं. बेजबाबदारपणे वागणं सोडून दे आता. सॉरी ना. सॉरी मावशी. अहो सॉरी कुठं म्हणताय? मी लगेच पुसून घेते, थांब. अहो नाही जे तुम्ही नका पुसून, मी घेते पुसून. आणि बाईसाहेब, अहो होतं का कवा असं? नेहमी वेंधळेपणाने वागत असते ही. जाऊ दे की आता. मी नाश्ता लावायला सांगू का? हा म्हणजे नाश्ता लावायला घे. वय तेच करते मी. बाईसाहेब मी जाऊ बाहेर जाऊन बसा. सावकाश जा. बरं सरला, रमा कुठे आहे? हा सकाळीच गेले ती. ऑर्डर आहे ना काहीतरी, न खाता पिताच गेले. अहो कमाल आहे मुलीची. हिला एक कामापुढे काही सुचत नाही. 57, 58, 59, 60. चला, म्हणजे समजे बॉक्स तर भरून झालेत ना. अरे वा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण समद्यांनी मिळून अजून एक मोठी ऑर्डर पूर्ण केली, आणि ती बी वेळेच्या आधीच. आता एवढं चांगलं काम केलंय म्हटल्यावर समद्यांसाठी टाळ्या वाजवूच शकतो ना. ऑर्डर तर पूर्ण झाली आहे. बर, तुम्ही दमला असाल ना? नाही म्हणजे आता घरी गेलात ना तरी बी चालेल बघा, आणि संध्याकाळी नाही आलात परत तरी चालेल. आपण उद्या भेटूया. ठीक आहे रमा, निघतो आम्ही. जरा आराम बी करतो. मावशी जरा कशाला, पूर्णच आराम करा की. या तुम्ही. झालंय, कागदपत्र तयार करायचे. अगं मावशी, तुला कळलं का? आपली ती सविता आहे ना वरच्या आळीतली, तिचं लग्न ठरलं. मावशी. काय ग? अगं कुठं हरवली आहेस? मी आता तुझ्याशी बोलत होते. काय झालं ग मावशी? बोल ना. मंजू, मग अशी बाईसाहेब आणि ताईसाहेब होते म्हणून काही बोलले नाही मी. पण अगं पण काय? बोल की. असं दूध सांगणं चांगलं नसतं ग. आधी छोट्या मालकांच्या आमच्या सगळ्यांच्या अशा तेवढ्या गोष्टी घडून गेल्यात, एवढं सगळं वाईट झालंय, आणि त्यात आता हे सारखी रुक रुक लागून राहिले ग मनाला माझ्या. मावशी तू बी सरला, तू आता मंजूला काय सांगत होतीस ते ऐकलंय मी, पण तू निश्चिंत राहा. असं काही होणार नाही. अगं तुमच्या आणि आमच्या आयुष्यात इतक्या वाईट गोष्टी घडल्यानंतर अजून काय वाईट व्हायचं बाकी आहे ग? तुझं अख्खं घर जळून खाक झालं, तरी सुद्धा तू आशा सोडली नाहीस, धीराने उभी राहिलीस. अगं मग आता एवढंसं दूध सांडलंय तर त्याच्यावरनं काय एवढा विचार करतेस? तसं नाही जे माझ्या हातून सांडलंय ना म्हणून. तुझ्या हातून नाही सांडलं ते. तेजूचा धक्का लागला आणि सांडलं. तिच्या धसमुसळेपणामुळे सांडलंय. तेव्हा उगीच विचार करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. होय जे. अहो माहिती आहे मला. मग आणि तू म्हणतो टेन्शन नका घेऊ आणि काय नाही. हे बघा, आता आपण काय करूया, हे लग्नाचं सगळं आहे ना ते सगळं तुम्ही बघा. ते डिपार्टमेंट तुमचं, आणि घर उभं करण्यासाठी जे काय करायचं ना ते मी बघतो. म्हणजे काय करणार आहे तू? करणार आहे म्हणजे केलंय ऑलरेडी. गावातल्या खूप लोकांशी बोलणं झालं होतं माझं. ते मदत करायला तयार आहेत आपल्याला घर उभं करण्यासाठी. त्याची सगळी कागदपत्र घेऊन आले, आणि इथल्या पतसंस्थेशी पण बोलणं झालंय माझं. ती कर्ज द्यायला तयार आहेत. त्यांना काही डॉक्युमेंट नेऊन द्यायचे ते माझं मी देतो, तुम्ही नका काळजी करू.
अरे हो, पण घर बांधायला किती पैसे लागतात? अहो ते सगळं कॅल्क्युलेशन केलंय मी आधीच. केलं पण हा मग एक ठेकेदार आहे ओळखीचा माझ्या, त्याला विचारून बाजारात कुठल्या वस्तू कुठं मिळतील, कोण आपल्याला स्वस्तात माल देईल, सगळी माहिती काढून आलो. हे तू केलं? अहो मग, आणि ते कर्ज बिर्ज कसं भागवायचं, कसं फेडायचं ते सगळं मी बघीन आता. आता तुम्ही फक्त एक काम करा, आपलं जुनं घर जिथं होतं का नाही तिथं पायाभरणीचा एखादा कार्यक्रम करून टाकू आणि सगळं सुरू करू. काय काय हो, काय झालं? काय नाही, बघतोय हसतो राजकुमार का, पण त्याला लय बरं वाटतंय बघ. म्हणजे बघता बघता ना घराची जबाबदारी घ्यायला शिकल. खरं सांगू, मला ना सरलाला नेहमी वाटायचं सुमीचा ना तुझं काय पण होणार नाही. तू आम्हाला खोटं ठरवलंस. तू जबाबदारीने वागायला लागलास. तू आता घर सांभाळू शकतोस. लय अभिमान आहे बघ पोरा, लय अभिमान आहे. तू ना अगदी आता रमासारखं वागायला लागलायस बघ. मस्त एकदम. प्रतापराव, हो प्रतापराव. अरे तू कधी आलास? ए आता तुम्ही स्वतःशीच गोड गोड हसत होता ना तेव्हा आलो. अच्छा. काय झालं, काही जोक वगैरे आठवलं होता का? हो. अच्छा, नाही मग आम्हाला पण सांगा की काय जोक होता. नाही म्हणजे एवढा खास नाही. काय प्रतापराव, हा असं जोक आठवून कोणी स्वतः गोड गोड असतं का? गालावर असे गुलाब उमलतात, डोळ्यात प्रेम येतं. अहो प्रतापराव, आता लवकरच रामा बरोबर लग्न होणार आहे तुमचं. हा एवढं तिच्या आठवणीत रमून कसं चालेल बरं? आयुष्य काढायचंय तिच्या बरोबर तुम्हाला. आणि काय असं विचारात हरवणं बरोबर नाही प्रतापराव. नाही म्हणजे काय, अशा विचारात तुम्ही इथनं निघाल घरी जायला आणि पोचायला तालुक्याला. बरं ते टेम्पो बोलवला होता, तो आलाय. तुमच्या जरा बाईकची चावी द्या, म्हणजे बाईक बाजूला घेतो, टेम्पोला पुढे घेता येईल. हा आणि हा अजून एक, या आबासाहेबापासून जरा जपून बरं. का रे, तुला काय खबर मिळाली? अंदाज हो आपला. हा मी हाय बाईक काढतो, टेम्पो घेतो पुढे. छोटे मला एक मिनिट. हे बघा, ही कागदपत्र आहेत, त्याच्यावर तुमची सही हवी. हो काय झालं? रमा, माझी गरज कागदांवर सही घेण्यापुरतच आहे का? तेवढंच बोलायचं का आपण? हो नाही छोटे मला, तसं काही नाहीये. परत हे सामान वेळेत पोहोचणं किती महत्वाचं आहे माहित आहे ना तुम्हाला? रमा, तुम्हाला माहिती आहे, मी तुमच्या प्रेमात पडलो ना, त्याला खूप कारण आहे. हो का? म्हणजे तुम्ही दिसायला सुंदर आहात का? तर आहात. आणि आता तर तुम्ही अधिकच सुंदर दिसताय. हेच हे असं जेव्हा लाजता ना, तेव्हा तर खूपच सुंदर दिसत. आणि तुमचा स्वभाव चांगला आहे का? तर आहे. तुम्ही स्वभावाने छान आहात का? तर आहात. तुमचा आवाज गोड आहे का? तर आहे. तुम्ही कामाच्या बद्दल डेडिकेटेड आहात का? तर ते सुद्धा आहे. तुम्ही स्वतःची काळजी घेता का? तर त्याचं उत्तर असं आहे की तुम्ही स्वतःची काळजी घेण्याआधी दुसऱ्याची काळजी घ्या. मग तुम्हाला माहिती आहे, तुमच्यात काहीच कमी नाही. त्यामुळे ह्या जगात माझ्या इतका भाग्यवान माणूस कोणीच नाही. छोटे मला कहू पुरे करा मला हरभऱ्याच्या झाडावर चढून. आणि मधूनच काय तर तुम्ही मला तुमच्या बोलण्यात गुंतवताय आणि माझी काय तर स्तुती करताय. रमा,
कागदांवर सह्या करा असं वृक्ष बोलण्यापेक्षा काहीतरी छान बोलावं ना. आणि छान बोलायचं म्हटलं की तुमच्याशिवाय मी दुसरं कोणावर बोलणार. छोटे मलकाऊ पुरे झालं आता, आणि काही बी झालं तरी कागदांवर सह्या कराव्याच लागणार. येस मॅडम, तुमची आज्ञा शिरसावंदी आहे. अजून एक. ठीक आहे. ओके. कागदांवर सह्या झाल्यात, आता फक्त टेम्पो आला की सामान पाठवून दे. मी आहे तोवर. माझी एक शेतकरी मेळाव्याची मीटिंग आहे आणि त्याला वेळ आहे. तोवर मी इथेच थांबणार. अहो पण तुम्ही, मला माझी कंपनी नकोय का? नाही म्हणजे तुम्ही नाही म्हणालात तरी मी थांबणार आहे इथे. तुम्ही हो म्हणा नाही तर नाही म्हणा. अगं त्याला काय झालं? नाही, तू काहीही कारण देऊ नको, तुला यावंच लागणार आहे. अच्छा, म्हणजे तुला ऑकवर्ड वाटतंय. कमॉन अगं, ऑकवर्ड वाटत असेल तर त्या मैत्रीला काय अर्थ आहे? झालं तुझं बोलून, आता मी सांगते तेवढं जमव. ठीक आहे, चल बोलू नंतर. बाय. काय झालं का गप्पा मारून? हो. कोणाशी एवढं बोलत होतीस? अगं मैत्रिणीशी. पण तू कधी आलीस? मला कळलंच नाही. कसं कळणार? तू गप्पा मारण्यात एवढी गुंग होतीस. बरं कोण ही मैत्रीण? अगं तुला सांगायचंच राहिलं, मी परवा एका पेंटिंग एक्झिबिशन साठी गेलेले ना, तिथे या मुलीशी ओळख झाली. तीच का जिच्याशी तू आत्ता बोलत होतीस? हो तीच, सानिया सहस्त्रबुद्धे. खूप छान मुलगी आहे ती. तिने MBA केलंय. अरे वा. आमची ओळख झाली आणि आम्ही लगेच नंबर एक्सचेंज केले. आता आम्ही ठरवलंय या वीकेंडला एकतर ती इकडे येणार आहे, नाहीतर मी तिच्याकडे जाणार आहे. ए आई, तू पण भेट तिला. ती खरंच खूप मस्त मुलगी आहे. मी तर तिला दादाच्या लग्नात सुद्धा इन्व्हाइट केलंय. आता तेच सांगत होते तिला, पण तिचं तेच चाललेलं. आता मी असं कसं येऊ? ऑकवर्ड वाटत होतं तिला. अगं तशी खूप साधी आहे ती. उलट मला असं वाटतंय मीच अग्रेसिव्हली बोलते तिच्याशी. तुला माहितीये ना ते. हे बघ तेजू, तुला नवीन मैत्रीण मिळाली आहे ही चांगलीच गोष्ट आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, गेल्या काही दिवसामध्ये आपल्या बाबतीत ज्या काही गोष्टी घडल्यात त्या फार विचित्र आहेत. त्यामुळे कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना जरा सांभाळून. हे बघ, आपण राजकारणात आहोत, त्यामुळे जनसंपर्क हवाच. पण भोळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नकोस. येतंय ना लक्षात मी काय म्हणते? येस, आलं माझ्या लक्षात. मी तुझं म्हणणं नक्की लक्षात ठेवेन. अगं मी हे सगळं तुला एवढ्यासाठी सांगते कारण गावामध्ये प्रत्येक क्षणी प्रत्येक पावलावरती लोक घात करायला बसलीच आहेत. त्यामुळे जरा सावध राहा. हा दादा, जरा सावकाशच ठेवाला. नाही, लाडू आणि शेव आहे म्हणून सांगितलं. हा लाडूचा खोक आहे ना, तू जरा बाजूलाच ठेवा, त्याच्यावर नका ठेवू, बाजूला ठेवा. हा. थांबा. थांबा काय थांबा? हे तुमचं घर नाही आबासाहेब. आणि तुम्ही कोण आम्हाला थांबवणार? बघितलं का इन्स्पेक्टर, हा असला मनमानी कारभार चालू आहे इथं. त्या तुम्हाला म्हणलं होतं ना, ज्यावेळी रावसाहेब काही गैरव्यवहार करतात, काही अनुचित व्यवहार करतात, तेव्हा त्यांचे हे महान चिरंजीव प्रतापराव जाधव आम्हाला मध्ये पडून थांबवित्या. हो आबासाहेब, मी ऐकून घेतोय म्हणून काही बोलू नका. तुम्हाला कामं नसतील, पण आम्हाला खूप काम आहेत. पाहिलं कसं? पाहिलं किती आरडाओरडी करतात. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. चोराच्या उलट्या बोंबा? काय बोलताय तुम्ही? आता तुम्ही पकडले जाल म्हणून येड पांघरून पेडगावला जाऊ नका प्रतापराव. तुम्हाला काय वाटलं तुम्ही हे इथं असे काळे धंदे कराल आणि आम्हाला काय कळणार नाही? आबासाहेब देशमुख म्हणतात मला, तुम्ही लोकांच्या डोळ्यात धूळ फेकू शकाल पण माझ्या नाही. बघा आबासाहेब, तुम्हाला ना विश्रांतीची खूप गरज आहे. तुमचं डोकं शांत झालं ना की मग आपण बोलू. आमचं डोकं ठिकाणावरच आहे, पण आता तुमचे एक काळे धंदे बाहेर येतील ना,
तेव्हा लोकांची डोकी फिरतील हे लक्षात ठेवा. कसले काय धंदे? बाबासाहेब देशमुख आता सगळ्या गोष्टी खडून काढल. इन्स्पेक्टर उघडा खोकी. हो साहेब, हो ऑर्डरीचं सामान आहे ते. नाही म्हणजे लाडू आणि शेवच आहे त्यामध्ये. लई मेहनतीने आणि येळ घेऊन बांधले होते समजा. आता तुम्ही उघडलं तर नाही पदार्थ खराब होऊ शकतात ना. आम्हाला कुकिंग चेक करावं लागतील. हे चेक करा फटाफट. अहो साहेब ऐका माझं, नका असं करू. झालं. आता तू बी यात सामील आहेस व्हय? म्हणून आम्हाला थांबवित होतीस. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही खोकी चेक करा म्हणजे खरं काय ते बाहेर येईल. झालं झालं तुमचं समाधान? यात काहीही नाही. आणि तुम्ही उगाच आमचा वेळ वाया घालू नका. एक मिनिट इन्स्पेक्टर, हा खोका उघडा. बघा हे उघडून बघा, त्यात काहीतरी सापडेल तुम्हाला. उघडा. हो त्यात बी ऑर्डरीचं सामान आहे. हा उघडून बघू दे की मी कळलं काय आहे ते. बघा बघा काय आहे, कसली पुडी आहे बघ. पटकन उघडून बघा. रावसाहेब, काय रे? रावसाहेब तिथं रोजगार केंद्रावर लय मोठा म्हणजे लयच मोठा प्रॉब्लेम झालाय बघा. काय? हो ते आबासाहेब आहेत ना, ते पोलिसांना घेऊन आलेत रोजगार केंद्रावर दाट टाकायला. ते आपला जो ऑर्डरचा माल जाणार होता ना, पोलिसांनी सगळा चेक केलाय. आणि ते एवढा नालायक निघालाय की तो बरोबर मीडियावाल्यांना घेऊन आला. म्हणजे या सगळ्याचा बबलच करायचा त्याला. पोलिसांनी ती ऑर्डरची सगळी खोकी फोडली आणि त्यातल्या एका खोक्यात पुरचुंडीत अशी पांढरी पावडर सापडली. आता ते पावडरच आहे का बलत असेल तर काय कोणास ठाऊक. त्या आबासाहेबाला मी चांगलंच ओळखून आहे. त्याला आता सरळ करायची वेळ आलेली आहे. चल. बघा 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 बघा, अहो अंमली पदार्थाच्या तस्करीचा अड्डा सुरू आहे इथं. बघा इन्स्पेक्टर साहेब, बघा तुम्ही स्वतः बघा. हे काय चाललंय? हे योग्य आहे का प्रताप जाधव? रमावेरे, यासाठी तुम्ही समाजसेवेचा बुरका पांघरला का? बघता का इन्स्पेक्टर साहेब, अटक करा आहे ना. एक मिनिट. शहानिशा केल्याशिवाय तुम्ही आम्हाला अटक नाही करू शकत. बरोबर बोलताय प्रतापराव तुम्ही. इन्स्पेक्टर साहेब, पांढरी पावडर एका पाकिटात सापडली म्हणून आम्ही तस्करी करतोय असं नाही ना होऊ शकत. ती पावडर काय आहे, कसली आहे ते बघा आणि मग निर्णयापर्यंत. आणि ही जर अंमली पदार्थांची पुडी निघाली तर ती पुडी इथे कशी आली ते आपण बघू. पण आधी ते टेस्ट करून बघ. आबासाहेब तुम्हीच बघा ह्या पावडर मध्ये काय. हो काय आबासाहेब, नाही गोड खाल्ल्यावर चेहऱ्यावर आनंद पसरला पाहिजे, पण असं कारलं खाल्ल्यासारखं गोड कशाला तोंड? साखर आई. होय,
अहो आबासाहेब, आमच्याकडे लाडू आणि शेवची ऑर्डर येते, त्या लाडूच वापरतो आम्ही ही पिठी साखर. तर चुकून एखादी पुडी राहिली असेल त्यामध्ये, आमचं चुकलं बघा. पण कसं आहे ना, या रोजगार केंद्रात कुठला बी अवैध धंदे करत नाही आम्ही. गावातल्या गरीब महिलांना कामं मिळावी, त्या सक्षम व्हाव्या, गावची प्रगती व्हावी म्हणून हे रोजगार केंद्र आम्ही चालवतो.